महाविकास आघाडीच्या अर्चना भिसे यांचे हिंगोली शहरातून भव्य शक्ती प्रदर्शन। आगामी हिंगोली नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीने शहरातून भव्य रॅली काढून मोठे शक्ती प्रदर्शन केले। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चनाताई श्रीराम भिसे यांच्या प्रचाराची सूत्रे त्यांचे बंधू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे यांनी हाती घेतले असून आजच्या रॅलीने महाविकास आघाडीची ताकद स्पष्टपणे दिसून आली। महापुरुषांना अभिवादन करत रॅलीचा आरंभ। महाविकास आघाडीच्या या भव्य रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून करण्यात आली। रॅलीने शहरातील प्रमुख मार्गावरून फिरत सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांना आदरांजली वाहिली। त्यानंतर रॅलीचा मार्ग आणि प्रमुख ठिकाणे। पोस्ट ऑफिस रोडवरून सुरू झालेली ही रॅली गांधी चौक, आंबेडकर चौक, अंबिका टॉकीज, गाडीपुरा, सातमाता मंदिर आणि या प्रमुख भागातून पुढे सरकली। या संपूर्ण मार्गावर कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह दाखवला। नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मांदियाळी। या शक्ती प्रदर्शनात महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षाचे जिल्ह्यातील आणि ग्राम पातळीवरील माजी दिग्गज नेते, पदाधिकारी, नगरसेवक पदाचे उमेदवार आणि हजारो शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोली जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, जिल्हा प्रमुख गोपू पाटील, सहसंपर्क प्रमुख विनायकराव भिसे व उद्धवराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ, माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार संतोष टारफे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष वसीम देशमुख, दीपक वाघ, शेतकरी सेनेचे बाळासाहेब मगर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी गोपाल सातपुते।